नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी एक गुड न्यूज घेऊन आलोय. भारत सरकारच्या केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयामध्ये साधारण 534 जागांसाठीची नवीन नोकर भरतीची जाहिरात निघालेली आहे. SPMCIL अंतर्गत मिनी रत्न कंपनी ज्या आहेत त्यामध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी. एकूण पद आहेत 534. त्यामध्ये संस्था आणि अंतिम मुदत जी आहे ती 19 मे 2026. शेवटच्या डेटची वाट बघू नका, लवकरात लवकर अप्लाय करून टाका. नेमकं काय काय आहे, हे नेमकं काय आहे ते आता आपण समजून घेऊ. SPMCIL म्हणजे काय? अर्थव्यवस्था जी आहे आपली त्याच्यामध्ये मिंटिंग आणि प्रिंटिंग जे चालतं, प्रेस ज्याला म्हणतो आपण, तर ते सगळ्या ज्या वॅकन्सीज आहेत त्यासाठीच्या. म्हणजेच कोण नेमकं SPMICL काय आहे? सिक्युरिटीज प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, भारत सरकारच्या मालकीची मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली पूर्णपणे सरकारी कंपनी आहे. ठीक आहे. सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइज आहे. त्यामुळं आणि कॅटेगरीमध्ये मिनी रत्न मध्ये कन्सिडर केले जाते. काम काय आहे? देशाचं चलन असेल, पासपोर्ट असेल, व्हिसा असेल, न्यायालयीन ज्या स्टॅम्प पेपर किंवा इतर उच्च सुरक्षा दस्तऐवज यांची निर्मिती करण्याचं काम जे आहे ते या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. अत्यंत महत्वाचा रोल जो आहे तो यामध्ये असतो. नेमकं नोकरी नाहीये तर खरं तर आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची एक संधी जी म्हणतो आपण, ती या माध्यमातून आपल्याला मिळते. ठीक आहे. करन्सीच्या नोट्स नोट्स ज्या आहेत त्या आपल्या नोट्स छापणे. एकच अर्ज असेल, एकच अर्जाचं पोर्टल आहे. 4 युनिट्स मध्ये नोकरीची संधी असेल. वेगवेगळे 4 युनिट्स आहेत. त्यामधलं इंडियन सिक्युरिटी प्रेस ISPN जी की नाशिकमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर बँक नोट प्रेस जी आहे BNPD देवास मध्य प्रदेशमध्ये. यानंतर सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस SPPH हैदराबाद तेलंगणामध्ये आहे. आणि यासोबतच युनिट नोडल युनिट जे आहे त्यांच्यामध्ये. अशा सगळ्या ठिकाणी काम करण्यासाठी मित्रांनो एकच पोर्टल आहे ज्या माध्यमातून ही संधी जी आहे ती आपल्याला मिळते. 4 वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आपण काम करू शकतो. पहिलं आहे चारीसाठी पण एकच आपल्याला अप्लाय करता येईल. चारीसाठी पण एकच पोर्टल असणार आहे. मग CNP नाशिकमध्ये नेमकं काय होतं? बँकेच्या नोटा असतील किंवा चलन छापले जातात. ISP नाशिकमध्ये नेमकं काय होतं? तर पासपोर्ट आणि व्हिसा किंवा स्टॅम्प पेपर यांसारखे किंवा मायकर चेक ज्याला म्हणतो आपण, MICR चेक जे असतात आणि विद्यापीठाचे जे प्रमाणपत्र असतात ते या ठिकाणी छापले जातात. भारत सरकारची बँक नोटांची छपाई जी आहे ती मध्य प्रदेशमध्ये होते आणि तेलंगणामध्ये पोस्टल स्टेशनरी असेल किंवा एक्साइज असेल, लेबल्स आणि न्यायालयीन शुल्क स्टॅम्प हे हैदराबाद तेलंगणा इथं छापले जातात. ठीक आहे. यामध्ये जागा नेमक्या कशा कशा आहेत तर 534 पदांचे वर्गीकरण काय आहे बघा. जर मी म्हटलं अनरिझर्व 239 जागा आहे. त्यानंतर PWBD साठी 17 जागा, दिव्यांगांसाठी आणि माजी सैनिक जे आहे त्यांच्यासाठी वेगळ्या 41 जागा आहे. या लोकांसाठी खरं तर ही एक सुवर्ण संधी आहे. माजी सैनिकांसाठी विशेष करून मी म्हणल, ज्यांची पहिले सर्व्हिस झालेली आहे आणि त्या सर्व्हिस नंतर रिटायरमेंट आहे त्या लोकांच्यासाठी खूप चांगली संधी आहे. कारण तो पगार जो असतो तुमचा अगोदरचा जो पगार आहे तिथपासून पुढे तुमचा कंटिन्यू केला जातो. सोबत PWBD यांच्यासाठी पण 17 जागा आहेत. यानंतर अनरिझर्व अनुसूचित जाती जमाती म्हणजे ST साठी साधारण 50 जागा, SC साठी साधारण 64 जागा आणि EWS साठी 65 जागा, OBC साठी 116 जागा. अशा पद्धतीने वर्गीकरण जे आहे ते जागांचं आहे. ठीक आहे. यामध्ये पोस्ट कोणत्या कोणत्या आहेत सर? तर ज्युनियर टेक्निशियन म्हणून W1 चा वेतन श्रेणी आहे 18,000 ते 67,000 पर्यंत आणि 18 ते 25 वर्ष याची एज लिमिट आहे. सुपरवायझर आहे S1 स्टेज आहे. 27,000 पासून सॅलरी स्टार्ट होते आणि वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत आहे. ठीक आहे. यानंतर मी म्हटलं अधिकारी किंवा प्रशासन ABB लेवलच्या यांची श्रेणी जी आहे ती 21,000 पासून चालू होते आणि 18 पासून तर मॅक्झिमम 30 वर्षापर्यंत चालतं ऑफिसर लेवलचे असल्यामुळे. ठीक आहे. यानंतर जर मी म्हणलं समजा ज्युनियर टेक्निशियन कुणासाठी असतं? मग ज्युनियर टेक्निशियन असतं ज्यांचं ITI कंप्लीट झालेलं आहे. ITI वाले जे आहेत त्या लोकांसाठी एक चांगली जागा, चांगली वॅकन्सी ही म्हणू शकतो आपण. साधारण वेतन श्रेणी 18,780 रुपयापासून सुरुवात होते. वयोमर्यादा 18 वर्षापासून तर हायेस्ट 25व्या वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. काय काय वर्किंग चालतं? प्रिंटिंग आहे, कंट्रोल आहे, इलेक्ट्रिकल असतं. यासोबत मशिनिस्ट फिटर आहे. त्यानंतर मेकॅनिक टूल आहे, मशीन टूलवाला, एअर कंडिशनिंग AC वाला, स्टोअर आणि इंक फॅक्टरीवाला.
सो असे ज्यांचे ज्यांचे स्पेशलायझेशन याच्याशी रिलेटेड असतील सगळे लोक ITI झालेले जे लोक आहेत ते लोक याला अप्लाय करू शकतात. या व्यतिरिक्त जर मी म्हणलं समजा सुपरवायझर म्हणून डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग झालेले जे लोक आहेत ते याला अप्लाय करू शकतात. टेक्निकल कंट्रोल, प्रिंटिंग फॅक्टरी, प्रिंटिंग किंवा इंक फॅक्टरी, IT असेल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल, एअर कंडिशनिंग, इन्स्ट्रुमेंटेशन, असे सगळे लोक ह्या जागांसाठी अप्लाय करू शकता. पगार साधारण 27,000 स्टार्ट होतो आणि 18 ते 30 वर्षापर्यंतची एज लिमिट आहे. ठीक आहे. मग आता तिसरा अधिकारी आणि प्रशासकीय पद. हे चांगली पद आहेत. चांगले याकरता म्हणतोय मी की सगळ्यांसाठीच पहिले काही खराब नव्हते. ठीक आहे. हे पद असे आहेत की ह्या पदांची जर आपण डिटेलमध्ये माहिती बघितली तर पगार भरपूर जास्त चांगला आहे आणि सोबत सोबत ऑफिसर लेव्हलचे पद आहेत. ठीक आहे. साधारण जर मी म्हटलं समजा अधिकारी आणि प्रशासकीय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेव्हल ऑफिसर रोल्स आहेत. 18 वर्षापासून तर 30 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. वेलफेअर ऑफिसर सेफ्टी A1 आणि P2 असे ते दोन ग्रेड आहेत. त्यामध्ये 29,700 पासून 40 पासून पे स्केल स्टार्ट होतो. ऑफिशियल लँग्वेज असणारा सुपरवायझर म्हणून आहे. यामध्ये ऑफिशियल लँग्वेज जी आहे ती तुम्हाला कंपल्सरी असते. 27,600 रुपयांनी स्टार्ट होते सॅलरी. सहाय्यक आणि डिझाईन असिस्टंट किंवा डिझाईन मध्ये मग सेक्रेटरियल असिस्टंट आर्टिस्ट असेल किंवा ग्राफिक डिझायनर असेल या लोकांसाठी सुद्धा ही एक चांगली संधी आहे. 23,000 पासून सॅलरी स्टार्ट होते आणि ज्युनियर ऑफिस असिस्टंट 21,540 पासून सॅलरी स्टार्ट होते. ह्या सगळ्या सॅलरीज नेमका यांच्यासाठी अजून इंडिव्हिज्युअल एलिजिबिलिटी काय लागते हे तुम्ही अप्लाय करायला जाल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. 20 एप्रिल पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. ऑनलाईन अर्ज आहे आणि फी भरण्याची सुरुवात जी आहे ती 20 एप्रिल पासून स्टार्ट झालेली आहे. तुम्ही आता त्याला अप्लाय करू शकता. 20 एप्रिल पासून ते स्टार्ट होईल. ऑनलाईन अर्ज असतील आणि फीस भरण्याची सुरुवात ही 20 एप्रिल पासून स्टार्ट होईल आणि अंतिम मुदत जी आहे ती 19 मे 2026 असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर कामाला लागून जा. या पद्धतीनं लिंक आहे. ह्या लिंकवरनं तुम्ही तो फॉर्म जो आहे तो भरू शकता. ठीक आहे. आणि अप्लाय करण्यासाठी तुम्ही यावरनं करू शकता. शेवटच्या तारखेची वाट बघत बसू नका. ओके. तो ही होती माहिती. अजून याच्या इंडिव्हिज्युअल पोस्ट बद्दल पण माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये इन्फो म्हणून टाईप करून टाका. तुम्हाला याच्याबद्दल माहितीसाठी मी अजून एक व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येईल. चालेल. चलो थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.